बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. पेट्रोल, डिझेल, गॅस व खतांच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अंजनगाव सुरजी प्रतिनिधी. केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच रासायनिक खतांच्या दरात करण्यात आलेल्या वाढीविरोधात आज अंजनगाव सुरजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार व कष्टकरी वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले असून तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होत असून सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की ग्रामीण भागात डिझेलची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेती उत्पादन खर्च वाढला असून आगामी हंगामावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शासनाकडे पेट्रोल, डिझेल दरवाढ तात्काळ मागे घेणे, ग्रामीण भागातील इंधन टंचाई दूर करणे तसेच इंधनाचा नियमित व सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली. अन्यथा आगामी काळात तालुकाभर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध विभागांचे पदाधिकारी, नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी इंधन, गॅस व खतांच्या वाढत्या दरांवर तातडीने नियंत्रण आणावे, अन्यथा जनतेच्या सहभागातून व्यापक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, रमेश सावळे, राजू बोबडे, आशिक अन्सारी, अरविंद पखान, मनोज लहूपंचाक, अकबर शहा, सलमान भाई, गजानन देशमुख, अमोल हिरोळे, जहीर बेग, किस्मत अली, सिद्दीक भाई, अजय डिके, धर्मराज बारबदे, निखिल कोकाटे, नाझीम खतीब, भीमराव इंगळे, अंकुश इंगळे, सागर गायगोले, शेख समीर शेख जमीर, श्रीधर धांदे, सय्यद शहजाद, धर्मेंद्र जावकर, विजय वानखडे, भानदास राक्षसकर, हरिदास इंगोले, दिलीप देशमुख, कैलास सिरसाट यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती चीफ ब्युरो मनोज मेळी. अंजनगाव सुरजी येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत आहेत तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ दाळू. यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे. प्रमोद भाऊ, या ठिकाणी आपण जे काही निवेदन दिलं, कोणत्या संदर्भात दिलं, कशा संदर्भात दिलं? देशात पेट्रोल, डिझेल, गॅसची टंचाई, खताचे बाजारभाव भयानक वाढ चालू आहे. एवढी अतोनात वाढ चालू आहे की देशातल्या जनतेची आज परिस्थिती भयानक खराब झालेली आहे. काय परिस्थिती आहे की हे जे देशावर सत्ता ज्यांची आहे ते लोक फक्त धर्माधर्मात विभागणी करून देशात फक्त हे दोन जाती, दोन धर्म तयार करत आहेत, हिंदू आणि मुसलमान. एवढ्यावरच ज्यांचं समाधान आहे आणि देशातल्या जनतेची काय हाल होऊन राहिली याकडे कुणाचं लक्ष नाही. आज डिझेलची परिस्थिती आहे, शेतीचे शेतकऱ्यांना कामं करायची आहेत, ट्रॅक्टर शेतात काम करत आहे, कॅनमध्ये ट्रॅक्टर, पेट्रोल पंपवाले डिझेल द्यायला तयार नाहीत. म्हणजे कायदे काय करून ठेवले, कोण्या अवस्थेत हा देश नेत आहेत. डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, गॅस मिळत नाही आणि खताची टंचाई, खत ऑनलाईन करा, डमकं करा, हे काय परिस्थिती झाली. कोणतंही नियोजन नाही. गेल्या 2 महिन्यापूर्वी पश्चिम बंगालची निवडणूक होती. अशा निवडणुकीच्या पिरियडमध्ये यांनी फक्त त्या निवडणुकीवर केंद्रित केलं लक्ष. जगात काय चालू आहे, युद्ध चालू आहे, आपल्यावर परिस्थिती काय होणार आहे याकडे लक्ष नाही. हे एवढ्या गंभीर परिस्थिती हा देश नेऊन टाकलेला आहे. म्हणून आज आम्ही निवेदनाद्वारे त्यांचा निषेध करत आहोत आणि यावर लवकरात लवकर त्यांनी उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. महंगाई का जहाँ पर पेट्रोल, गैस के भाव ये ज़्यादा महंगे पड़ रहे हैं और लोगों को इसकी बहुत सारी अड़चन जा रही है, जिसके कारण आज कांग्रेस की तरफ से आज निवेदन दिया गया है तहसीलदार मैडम को और इसमें निषेध जताया गया है. अगर ऐसा ही हार रहा तो कांग्रेस की तरफ से बहुत बड़ा यहाँ पर तीव्र आंदोलन किया जाएगा. तो बहुत कठिन परिस्थिति है और सत्ताधारी लोगों ने जो देश के अंदर पुडारी बनकर बैठे हैं, इन्होंने जो है तो जनता के साथ में आज जनता को जो तिल मिलाने लगा दी है और जनता आज परेशानी की
जो जिंदगी काट रही है, तो इन्होंने सोचना चाहिए कि जैसा अपन सुख और चैन की जिंदगी जी रहे हैं, सपना तो इन्होंने जनता को सुख और चैन का दिया था, मगर सुख और चैन छीन लिया है। तो हम जब तक के इस कांग्रेस के जो सिपाही है, हम इनके दादागिरी को और इनके जो इन्होंने जो कानून के जो शिकंजे जो कसे हैं, हम इसके ऊपर हमेशा आवाज जिंदा रहेंगे और देश की जनता के लिए लड़ते रहेंगे। हमने आज देशामध्ये जे परिस्थिती आहे ते आपले जे पगारवाले लोक आहेत त्यांना हयात प्रमाणपत्र मागत आहेत. 30 तारखेची मुदत दिलेली आहे. 30 तारखेची मुदत वाढवून द्यावं, नाही ते अधिकारी लोक जाऊन गावात तिथे करायला. महागाई ते एका आहे तेल एका महिन्यात 4 वेळ महागाई वाढली, दर वाढलं आणि त्याच्यामुळे शेतकरी हताश झाला आणि काही घोषणा करून लॉकडाऊन सारख्या गोष्टी करत आहे. याच्याने काय देश पुढे जाईल काय? आणि देश पुढे जाणार नाही. हे फालतू लोक हुकुमशाही चालू आहे. खत आणि मी हे म्हणतो आहे की शेतकऱ्याला खत आणि बियाणं हे खूप वाढत आहे. पण ह्या उन्हाळी दुष्काळामुळे जसा पाण्याचा दुष्काळ पडला, ओला दुष्काळ पडला, आता ह्या उन्हीमुळे शेत सर्व करपून गेली, वाहून गेली. म्हणून त्याला बियाणं आणि खत मोफत देण्यात यावं शेतकऱ्याला, अशी आमची मागणी आहे. एप्रिल महिन्यापासून चक्रा मारून राहिलो तर पगार म्हणतात पगार अजून आले नाहीत. पगार आले नाही, काही काहीचे पगार झाले, काही काही आले नाहीत. इंदिरा गांधी योजनेचे पगार आमचे ते आले नाहीत. आता माल नाही तर आमचं हयातींची पाहिजे, हयातीचं आमचं नावही नाही. हा आता आमचं हयाती दाखला तर दाखलाही भेटत नाही. मग काय करावं आम्ही म्हाताऱ्या माणसानं. या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि महागाई जे वाढलेली आहे, पेट्रोल वाढलेला आहे, डिझेल वाढलेला आहे, गॅस वाढलेला आहे आणि अवाचे सव्वा आपले खताचे भाव वाढलेले आहे. या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. मनोज मुळे, बहुजन न्यूज साठी अमरावती.